all my colleagues from NEMA, BIMA and my own आयुर्वेद महासंमेलन, I welcome you. आज जशी मॅडमची इच्छा आहे की आज आपण थोडंसं इंटिग्रेशन या विषयावरती बोलूयात. माझा आवाज येतोय शेवटी? मला वाटतं जे मागे बसले असतील त्यांनी पुढे येऊन बसा. राईट. काही थोड्या दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं, एक 10 वर्षांपूर्वी किंवा 12 वर्षांपूर्वी जर आपण गेलो तर एक खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होती आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन विषयांमध्ये. जनरली असं म्हणणं चुकीचं आहे, पण काही लोक दावा करायचे की आम्ही सगळे आजार बरे करू शकतो. त्याला कधी कधी बेस असायचा, पण बरेचदा त्याला काही बेस नसायचा, त्या फक्त वल्गना असायच्या. ते खरेच सायंटिफिक आयुर्वेदिक लोक होते की नव्हते या गोष्टी थोड्याशा अभ्यासाच्या आहेत. आणि ॲलोपॅथीमध्ये एक असा व्ह्यू होता की आम्हाला त्यातलं काही माहिती नाही, आम्हाला त्याबद्दल काही विचारू नका, तुम्ही जे काही ट्रीटमेंट घेत आहात आयुर्वेदिक किंवा इतर काही पॅथेज असतील ते तुमच्या जबाबदारीवरती घ्या. हे खूप कॉमन वाक्य होतं. पण आज जर आपण पाहिलं तर हा सिनारिओ पूर्णपणे बदललेला आहे. आता प्रत्येक जण इंटरेस्टेड आहे प्रत्येक पॅथीमध्ये. जेव्हा एक BMS स्टुडंट पासआउट होतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो ॲलोपॅथीचे जे काही सब्जेक्ट्स आहेत, पॅथॉलॉजी आहे, फार्मॅकोलॉजी आहे, मेडिसिन आहे, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पासआउट झालेला असतो. कारण आज आपल्या भारतातली जर परिस्थिती बघितली तर ती एक त्याची गरज आहे, त्याला त्या गोष्टी कराव्या लागतात विद्यार्थ्याला, म्हणून तो अभ्यास करतो. पण जेव्हा ॲलोपॅथीचे विद्यार्थी पासआउट होतात तेव्हा त्याला आयुर्वेदाचं किंवा होमिओपॅथीचं त्या विद्यार्थ्याला फारसं ज्ञान नसतं. तो त्याच्या प्रॅक्टिसमध्ये जे मिळवतो त्याच्यावरती तो मे बी अवलंबून असतो. तर हा जो सिनारिओ आहे हा हळूहळू बदलत चालू. प्रत्येकाला प्रत्येक पॅथीमध्ये इंटरेस्ट डेव्हलप व्हायला लागलेला आहे. त्याचं कारण हेच आहे की आपण जे सगळे मिळून काम करण्याचा जो प्रयत्न करतो आहोत ते मे बी कुठेतरी रिझल्ट आहे. आणि त्यातून कंबाईन इफेक्टमुळे जे रिझल्ट येत आहेत ते सेपरेटली काम करण्याच्या रिझल्टपेक्षा खूप उत्तम आहे. हे आपण प्रॅक्टिकली गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहतो आहोत, म्हणून हा सिनारिओ आज चेंज झालेला आहे. ही एक बऱ्याच वर्षांची प्रोसेस आहे जी आपल्याला आज प्रॅक्टिकली दिसते आहे. तर आज मेन दीपाली मॅडमचा जो उद्देश आहे इंटिग्रेशन या विषयावरती. इंटिग्रेशनचा अर्थ असं नाही की एकाच प्रिस्क्रिप्शन वरती 2-3 अँटीबायोटिक आहेत, खाली अँटासिड आहे आणि खाली 2-3 आयुर्वेदिक औषध आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. 2 पॅथीज किंवा मोर दॅन 2 पॅथीज जेव्हा एका चांगल्या कॉजसाठी एकत्र येतात, आपापल्या लेवलवरती आपापल्या लिमिटेशन्स बरोबर आणि आपापल्या ॲडव्हान्टेजेस बरोबर, तेव्हा त्याला आपण इंटिग्रेशन असं म्हणू शकतो. आता आज आपण जो टॉपिक घेतलेला आहे हा स्पेशली आपण उत्तरबस्ती आणि इन्फर्टिलिटीच्या संदर्भात घेतलेला आहे. आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करूयात. Here I have tried to list out the indications for उत्तरबस्ती. उत्तरबस्ती आपण कोणकोणत्या कंडिशन्समध्ये करू शकतो त्याचं मी इंडिकेशन्स लिस्ट आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे बीजशुद्धी. आज रिस्पेक्टेड चोपडे सर आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे या विषयामध्ये थोडंसं खोलात जाण्याचा मी प्रयत्न करेन. बीजशुद्धी म्हणजे काय? बीजशुद्धी या शब्दातच त्याचा अर्थ आहे. बीज वी नो सीड, एग अँड स्पर्म. शुद्धी म्हणजे त्याची शुद्धी करायची. आता शुद्धी करायची म्हणजे काय करायचं? आयुर्वेदिक लोकांना हा कन्सेप्ट माहिती आहे, पण शुद्धी करायची म्हणजे काय करायचं? तर त्याचं प्युरेस्ट फॉर्म आपण कसं मिळवू शकतो याचा तो प्रयत्न असतो. आपल्याला माहिती, जेव्हा शरीराची उत्पत्ती होती तेव्हा ती पंचमहाभूतांपासून होती. आणि पंचमहाभूतांची शरीरातली म्हणजे आईवडिलांच्या शरीरातली स्थिती जर बॅलन्स्ड असेल, जर साम्यावस्था असेल तर ती साम्यावस्था बीजामध्ये येणार आहे. आणि जर विषम अवस्था असेल, पित्त वाढलेला आहे, कफ वाढलेला आहे, तर ते बीजामध्ये येणार आहे आणि त्यानुसार गर्भाची निर्मिती होणार आहे. तर ही साम्यावस्था निर्माण करण्याची आईवडिलांमध्ये बीज वात, पित्त, कफ किंवा पंचमहाभूतांची साम्यावस्था निर्माण करण्याच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्याला आपण पंचकर्म म्हणतो. पंच म्हणजे पंचमहाभूत या शब्दाशी त्याचा अर्थ रिलेटेड आहे. तर या सगळ्या पंचकर्म करून आपण दोषांची साम्यावस्था निर्माण करतो. त्यातून निर्माण होणारं बीज जे आहे ते पंचमहाभूतांच्या लेवलवरती किंवा त्या दृष्टिकोनातून ते एक सम अवस्थेत असतं. आणि म्हणून आपल्याला माहिती नवीन शरीराची उत्पत्ती होणार आहे ती त्या पद्धतीने साम्यावस्थेतली होईल, म्हणजे ॲबनॉर्मॅलिटीज आपण त्याच्यामध्ये टाळू शकतो. हेरिडेटरी डिझिजेस किंवा कंजनायटल अॅनोमॉलीज या मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला पंचकर्मांचा खूप चांगला उपयोग होतो. बीजशुद्धीचा कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. बीजशुद्धी म्हणजे प्रीनेटल पंचकर्म, त्यालाच आपण बीजशुद्धी म्हणतो. हा गर्भसंस्काराचा पहिला टप्पा असतो. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपण जे गर्भसंस्कार करतो तो गर्भसंस्काराचा खरं दुसरा टप्पा असतो. तो
सध्या बराच फेमस झालेला आहे, पण बीजशुद्धी हा त्याचा बेसिक जो प्रीनेटल पंचकर्म या स्वरूपात आपण करतो तो त्याचा मेन उद्देश आहे. दुसरं जे आहे, बाकीचे खाली जे आहे ते ओव्युलेटरी कॉजेस येतात, जसं पीसीओडी खूप कॉमन आहे, सरांनी पण त्याच्यावर एम्फसाइज केलं. अनओव्युलेटरी सायकल्स, लो एमएच किंवा ओव्हॅरियन इन्सफिशियन्सी, प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर, हे सगळे ओव्युलेटरी कॉजेस आहेत. ओव्युलेटरी कॉजेसमध्ये आपण काय करू शकतो? ओव्युलेटरी कॉजेसमध्ये आता प्रत्येक इंडिकेशन जर आपण बघितलं तर त्याची ट्रीटमेंट वेगवेगळी असणार आहे. आपण एकच फॉर्मॅटमध्ये ट्रीटमेंट करू शकत नाही, कारण प्रकृती, पेशंटचं एज, पेशंटचं बॅकग्राऊंड, सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला टेलर मेड ट्रीटमेंट्स याच्यामध्ये प्लॅन कराव्या लागतात. पण पीसीओडी, अनओव्युलेटरी सायकल्स आणि लो एमएच या 3 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला, मी नेहमी सांगते, आपण नेहमी म्हणतो की आयुर्वेद सायन्स हे खूप एन्शंट आहे, हजारो वर्षांपासून त्याची आपण उत्पत्ती पण सांगू शकत नाही, एवढं एन्शंट आहे. आजही तेवढ्याच ताकदीने उभं आहे आणि उद्याही तेवढ्याच ताकदीने किंवा जास्त ताकदीने उभं राहणार आहे. तर याचं कारण काय आहे? ते प्रिन्सिपल बेसवरती आहे. आता सरांच्या लेक्चरमध्ये तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं असेल तर सरांनी पिट्युटरी हार्मोन आणि गोनेडोट्रोपिन हार्मोन्सचा जो जेनेटिक संबंध सांगितला तो याच्यामध्ये रिलेट होतो. आपण या सगळ्या अनओव्युलेटरी केसेसमध्ये नस्य चिकित्सा वापरतो. लक्षात येते, नस्य चिकित्सा ही पिट्युटरी ग्लँड हायपोथॅलमसच्या थ्रू, नस्य म्हणजे नाकात औषध सोडणे, अनओव्युलेटरी फेजेसमध्ये काम करते. म्हणजे हे कोरिलेशन जे आहे, जे आयुर्वेदाचं आहे आणि मॉडर्न सायन्सच्या भाषेमध्ये इंटरप्रिट करता येऊ शकतं किंवा केलं जाऊ शकतं, हे आपल्याला करता यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण जेव्हा आयुर्वेद रिप्रेझेंट करू तेव्हा तो ग्लोबली ॲक्सेप्ट होईल किंवा आणखी जास्त पद्धतीने आपण तो जगासमोर मांडू शकतो. तर हे आता सरांच्या लेक्चरमध्ये ही गोष्ट लक्षात आली, त्यामुळे मी थोडं सांगितलं. ओव्हॅरियन कंडिशन्स ज्या आहेत त्या सगळ्यांमध्ये उत्तरबस्ती खूप चांगलं काम करतो. उत्तरबस्तीच्याच बरोबर वमन, विरेचन आणि बस्ती ही पंचकर्म आपल्याला प्रकृतीनुसार त्याच्यामध्ये वापरता येतात. त्यानंतर ट्युबल कंडिशन जी आहे, फॅलोपियन ट्युबल ब्लॉकच्या केसेस या जवळपास 20 to 30% प्रपोर्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मे बी युनिलॅटरल ऑर बायलॅटरल फॅलोपियन ट्युबल ब्लॉक त्याच्यामध्ये असतो. याच्यामध्ये बरेचदा IVF सजेस्ट करावं लागतं. फॅलोपियन ट्युबल ब्लॉकच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये उत्तरबस्ती आणि शोथज्ञ औषधं आणि विरेचन असं कॉम्बिनेशन जर आपण वापरलं तर बऱ्याच पर्सेंटमध्ये फॅलोपियन ट्युबल ब्लॉक आपल्याला ओपन करता येतात. युट्रन फायब्रॉइडच्या केसेसमध्ये हे थोडं स्पेसिफिक आहे. युट्रन फायब्रॉइडच्या केसेस आपल्याला थोड्या केअरफुली हँडल कराव्या लागतात. असं नाही की कुठल्याही प्रकारचा फायब्रॉइड आला आणि आम्ही तो औषधांनी विरघळवला असं आपण म्हणू शकत नाही. युट्रन फायब्रॉइडचा साईज, त्याचं लोकेशन, तो कोणता आहे, मायोमेट्रियल आहे, सबसिरोजल आहे, इंटरम्युट्रल आहे, या सगळ्याचा पूर्ण विचार करून आपल्याला त्याच्यामध्ये ट्रीटमेंट प्लॅन करता येते. त्याच्यामध्ये जे इंटरम्युट्रल फायब्रॉइड, स्मॉल साईजचे जे फायब्रॉइड असतात ते आपल्याला औषधांनी बरे करता येतात. पण त्याच्या व्यतिरिक्त इतर जे फायब्रॉइड आहेत त्याच्यामध्ये आपण उत्तरबस्ती करतो किंवा औषधांनी ते पूर्ण डिझॉल्व्ह होतात असं आपण म्हणू शकत नाही. प्रत्येक फायब्रॉइडचं फेट वेगळं असतं आणि ते त्याच्या पद्धतीनेच ते ट्रीट केलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने उत्तरबस्तीचा उपयोग युट्रन फायब्रॉइड्समध्ये होतो. पण कोणत्या केसेसमध्ये आपण उत्तरबस्ती करायचा किंवा औषधं द्यायची आणि कोणत्या केसेसमध्ये पेशंटला सर्जिकल ट्रीटमेंट आवश्यक आहे याचं डायग्नोसिस अतिशय महत्त्वाचं आहे. लक्षात येते. थिन एंडोमेट्रियम ही एक खूप कॉमन गोष्ट आहे आणि थिन एंडोमेट्रियममध्ये इंटिग्रेशन पार्टनी आपण खूप चांगलं काम याच्यामध्ये करू शकतो. इम्प्लांटेशनसाठी आपल्याला लेअर एंडोमेट्रियम जे अपेक्षित असतं ते उत्तरबस्तीने अतिशय चांगल्या पद्धतीने रिज्युनेट होतं. एंडोमेट्रियल रिज्युनेशनसाठी उत्तरबस्ती हे पंचकर्म खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. ते आपण डिटेलमध्ये पुढच्या स्लाइड्समध्ये बघणारच आहोत. पॉझिटिव्ह पीसीटीच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की पोस्टकॉर्टल टेस्टमध्ये स्पर्म्स जे आहेत ते मारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. ते सिस्टीमपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा केसमध्ये उत्तरबस्ती किंवा अगदी पिचूबद्दल पण आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. या 2 ट्रीटमेंट्सने आपल्याला पॉझिटिव्ह पीसीटीच्या केसेस ज्या आहेत त्या बरेचदा ट्रीट करता येतात. बरेचदा पॉझिटिव्ह पीसीटीच्या केसेसमध्ये ते अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीमध्ये बरेचदा मर्ज होतात, पण ते थोडंसं रूल आउट करून आपण त्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे. BOH-मध्ये रिकरंट अबॉर्शन्स जेव्हा असतात तेव्हा रिकरंट अबॉर्शनचं कारण काय आहे हे रूल आउट करून
आपल्याला त्या केसेसमध्ये सगळी पंचकर्म प्लॅन करता येतात. याच्यामध्ये उत्तर बस्तीचा खूप चांगला रोल आहे, कारण बरेचदा BOH अर्ली ट्रायमेस्टर अबॉर्शन्स जे आहेत ते इम्प्लांटेशन व्यवस्थित न झाल्यामुळे झालेले असतात. सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टरचे जरी अबॉर्शन्स असतील तरी सुद्धा त्याचं कारण आपण शोधून काढून त्या पद्धतीने BOHच्या केसेस अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतो. जर व्यवस्थित सिस्टमिक डायग्नोसिस केलं, पेशंटची प्रकृती व्यवस्थित चेक केली आणि त्या पद्धतीने जर आपण BOHची ट्रीटमेंट प्लॅन केली पंचकर्मांच्या दृष्टीने, 3 महिन्यांसाठी पंचकर्म आपण कंडक्ट करतो, 3 महिने कॉन्सिक्युटिव्हली उत्तरबस्ती कंडक्ट करतो आणि त्यानंतर प्लॅन्ड प्रेग्नन्सी आपण पेशंटला ठेवायला सांगतो. त्यानंतर जी प्रेग्नन्सी राहते ती व्यवस्थित कॅरी झालेली खूप साऱ्या पेशंट्समध्ये आपण पाहिलेली आहे. कारण वेगवेगळं असलं तर ट्रीटमेंट चेंज होते, पण रिझल्ट जो आहे तो आपल्याला उत्तम मिळतो. त्या पद्धतीने DOB, मेनोरेजिया, ऑलिगोमेनोरिया ह्या सगळ्या हार्मोनशी रिलेटेड कंडिशन्स आहेत. बरेचदा PCOD मध्ये आपल्याला या कंडिशन्स पाहायला मिळतात. तर ह्या सगळ्या आपण उत्तरबस्ती, शिरोधारा, नस्य ही जी पंचकर्म आहेत त्याने व्यवस्थित ट्रीट करू शकतो. आता या सगळ्या याच्यामध्ये फक्त पेशंटचं काउन्सिलिंग हा एक खूप महत्त्वाचा भाग येतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी ऐकणाऱ्या व्यक्तीला किंवा पेशंटला बरेचदा नवीन असतात. त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात की हे काय, ते कशासाठी. कारण इनफर्टिलिटीच्या पेशंटला जर आपण असं सांगितलं की नाकात औषध टाक तर तुझं बीज व्यवस्थित बनेल, तर त्याच्यासाठी ते एक वेगळाच कन्सेप्ट असतो, त्याला ते समजत नाही की अरे याचा काय संबंध आहे. किंवा एखाद्या इन्फर्टिलिटीच्या पेशंटला मी जर म्हटलं तर तुमचं वमन करावं लागेल, तर ते मला विचारतातच की उलट्या केल्याने मुलं कशी काय होणार आहेत. म्हणजे इथून आपल्याला सुरुवात करावी लागते. पेशंटचं काउन्सिलिंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जर आपल्या शास्त्रावर विश्वास असेल आणि आपण त्या पद्धतीने जर ते करत असू तर आपण पेशंटना उत्तरं चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीमध्ये फक्त उत्तरबस्ती करा, बाकी दुसरं काहीच करू नका, रिझल्ट्स तुमचेच आहेत. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीमध्ये बरेचदा कॉज अननोन असतं, पण त्या केसमध्ये आपण सिम्पली उत्तरबस्ती केला तरी त्याच्यामध्ये 99% पर्यंत आपल्याला रिझल्ट्स मिळतात. कारण त्या याच्यामध्ये उत्तरबस्ती आपल्याला माहिती, उत्तरबस्ती प्रत्येक फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या प्रत्येक स्टेजवरती काम करतो. व्हॅजाइनल pH कमी करतो, एंडोमेट्रियमला स्ट्रेंथ देतो, ओव्युलेशनला मदत करतो. त्याच्यामुळे तिथे कुठेही एखादं छोटं छुपं कारण असेल तरी सुद्धा ते उत्तरबस्तीने रिझॉल्व्ह होतं. त्यानंतर मेन सगळ्यात महत्त्वाचं आज ज्यासाठी आपण जमलेलो आहोत इंटिग्रेशन, त्या दृष्टीने विचार केला तर उत्तरबस्ती आपण IUI किंवा IF करण्याच्या आधी 2 सायकल्स पर्यंत पेशंटना करतो. त्याच्याबरोबर जी आवश्यक आहेत पंचकर्म इन्फर्टिलिटीच्या कारणानुसार किंवा पेशंटच्या प्रकृतीनुसार ती करून आपण जर IVF केलं तर नक्कीच तुमच्या IVFचे जे कलिग आहेत ते तुम्हाला अतिशय चांगले फीडबॅक देतात. त्याच्यामध्ये इम्प्लांटेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली दिसते, एग क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली दिसते आणि हे सगळे आपल्याला आधीचे रिपोर्ट्स मे बी कधी बऱ्याचदा असं होतं जेव्हा पेशंट आपल्याकडे येतात तेव्हा त्यांच्या 1 किंवा 2 अनसक्सेसफुल IVF सायकल्स झालेले असतात किंवा काही IUI अनसक्सेसफुल झालेले असतात. पण पंचकर्म करून नंतर आपण जेव्हा पुन्हा तेच IVF किंवा IUI करतो तेव्हा त्याच्यामध्ये एग क्वालिटी किंवा एंडोमेट्रियम इम्प्लांटेशन या सगळ्या गोष्टींमध्ये प्रेग्नन्सी कॅरी आउट होणं, व्यवस्थित बेबीचं वजन, बेबीचे सगळे पॅरामीटर्स नॉर्मल असणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट प्रॅक्टिकली पाहायला मिळते. PCOD मध्ये डिटेल म्हणायचं तर आपण याच्याबरोबरच बोललो. PCOD हा खूप ज्वलंत विषय आहे. दिवसेंदिवस त्याच्या केसेस वाढतच चालल्यात पण कमी होत नाही. त्याचं कारण सिम्पली लाईफस्टाईल हेच आहे आणि तेच डॉक्टरांसाठी ब्रेड अँड बटर आहे. लोकांची लाईफस्टाईल चेंज करणं हे खूप महाकठीण काम आहे. त्यामुळे जेवढं ते चालू राहील तेवढं कदाचित आपली पण बिलं चालू राहतील. जोक्स अपार्ट, PCOD मध्ये आपण पाहिलं की सिस्ट डिझॉल्व्ह होण्यासाठी आणि ओव्युलेशन प्रमोट होण्यासाठी उत्तरबस्ती बरोबरच नस्य, शिरोधारा आणि वमन या 4 प्रोसिजर्स खूप चांगलं काम करतात. PCOD हा आपल्याला माहिती, PCODचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक PCODच्या केसमध्ये लेखनच करायचं असं नसतं. त्याच्यामध्ये पेशंटची प्रकृती पाहून आपण पंचकर्म प्लॅन करणं आणि औषधं प्लॅन करणं हे महत्त्वाचं आहे. एखाद्या वातप्रकृती पेशंटमध्ये PCODच्या वाताचे म्हणजे थिन पॉलिसिस्टिक आपण ज्याला म्हणतो त्याला जर तुम्ही लेखन केलं तर संप्राप्ती वाढणार आहे. त्यामुळे PCODचा पेशंटला ट्रीट करताना नेहमी त्याची प्रकृती पहिली चेक करायची आणि त्यानुसार ट्रीटमेंट जी आहे ती प्लॅन करायची. PCOD केसेसमध्ये
आपल्याला माहिती आहे इन्सुलिन मेटाबॉलिझम डिस्टर्ब असतं, त्यामुळे बस्तीचा खूप चांगला रोल याच्यामध्ये आहे. पीसीओडीच्या केसेसमध्ये बस्ती हा जास्तीत जास्त प्रमाणात वापरायचा. मात्रा बस्ती ही अतिशय छोटी आणि सोपी प्रोसिजर आहे, जी आपण पेशंटला बरेचदा घरी पण ॲडवाइस करू शकतो. घरी ॲडवाइस केल्याचे खूप फायदे होतात, त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला जास्तीत जास्त देता येते आणि पेशंटला त्याचे मॅक्सिमम रिझल्ट्स मिळतात. एंडोमेट्रियममध्ये आपण पाहिलं की थिन एंडोमेट्रियम हे इम्प्लांटेशनसाठी एक खूप मोठं रिझन आहे. आपण नॅचरल प्रेग्नन्सीचा विचार करू, त्याच्यामध्ये सुद्धा एंडोमेट्रियमचा रोल खूप महत्त्वाचा आहे, किंवा IVFच्या संदर्भात सुद्धा एंडोमेट्रियमचा रोल खूप महत्त्वाचा आहे. दिस इज व्हेरी कॉमन कॉज फॉर इन्फर्टिलिटी. 3 लेअर एंडोमेट्रियम डेव्हलप करणं हे उत्तर बस्तीसाठी एक सोपं काम आहे असं आपण म्हणू शकतो. जेवढं एंडोमेट्रियम व्यवस्थित डेव्हलप होईल तेवढं इम्प्लांटेशन चांगलं होतं आणि प्रेग्नन्सी व्यवस्थित पुढे कॅरी आउट होते. एंडोमेट्रियमच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे रसधातू पाचन आणि रसधातू वृद्धी हा मेन ट्रीटमेंट प्लॅन असतो. रसधातूवरती काम केलं आणि अलॉंग विथ पंचकर्म तर एंडोमेट्रियममध्ये आपल्याला 1 ते 2 महिन्यामध्ये चांगली डेव्हलपमेंट, चांगली ग्रोथ पाहायला मिळते. उत्तरबस्ती इज मेन चॉईस ऑफ ट्रीटमेंट इन इन्फर्टिलिटी केसेस, कारण उत्तरबस्ती हे लोकली जसं काम करतं तसंच सिस्टमिकली पण काम करतं असं आपण म्हणू शकतो. वजायनल pH मेंटेन करणं हे सगळ्यात बेसिक. एंडोमेट्रियमची डेव्हलपमेंट करणं ही सेकंड थिंग. ट्यूब्सचं जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे ते डेव्हलप करणं ही थर्ड थिंग. आणि ओव्ह्युलेशन प्रमोट करणं हे 4ही लेवलवरती उत्तरबस्ती काम करतं. त्याच्यामुळे उत्तरबस्तीचा रोल इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये सर्वात जास्त आहे. अतिशय सोपी, अतिशय इफेक्टिव्ह अशी ही ट्रीटमेंट आहे. जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा असं मला नेहमी वाटतं, कारण जितक्या सोप्या पद्धतीने ही कॅरी आउट केली जाते त्याच्या कितीतरी पटीने त्याचे फायदे आपल्याला दिसतात. जसं आपण फिमेल केसेसमध्ये उत्तरबस्ती करतो तसंच मेल केसेसमध्ये पण उत्तरबस्ती केला जातो. मेल केसेसमध्ये मेन फिजिकल कंडिशन्स ज्या आहेत, इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा इतर फिजिकल कंडिशन्स असतील त्याच्यामध्ये पण उत्तरबस्तीचा उपयोग होतो. ऑलिगोस्पर्मिया, टेराटोझोस्पर्मिया, ॲस्थेनोपर्मिया किंवा कॉम्बिनेशन्स जे काही मेन कंडिशन्स आहेत या सगळ्यांमध्ये आपल्याला उत्तरबस्तीचा उपयोग होतो. आता DNA फ्रॅगमेंटेशनच्या ज्या केसेस असतात त्याच्यामध्ये थोडासा वेगळा विचार आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो. DNA फ्रॅगमेंटेशन हे बरेचदा आपल्याला पाहायला मिळतं ओबेस पेशंट्समध्ये. एक मुंबईच्या हॉस्पिटलला एक केस होती आपली. DNA फ्रॅगमेंटेशन हे त्यांचं इन्फर्टिलिटीचं त्यांचं पूर्ण कॅन्टाईम झालेला होता आणि DNA फ्रॅगमेंटेशन हे मेल पार्टनरमध्ये पाहायला मिळालेलं होतं. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नव्हती. त्यांच्यामध्ये पूर्ण पंचकर्म ओबेसिटीशी रिलेटेड, म्हणजे मेन महत्त्वाचं वमन हे जे पंचकर्म आहे ते करून उत्तरबस्ती केल्याने त्या पेशंटमध्ये व्यवस्थित DNA फ्रॅगमेंटेशनचे रिपोर्ट्स जे आहेत ते नंतर नॉर्मल आले. ह्या केसेस आपल्याला प्रॅक्टिकली पाहायला मिळतात. ज्या ज्या आपल्या पाहण्यात येतील ते आपल्या एक्सपिरियन्समध्ये येतील. त्याचा नेहमी डाटा ठेवा. सरांनी आपल्याला ओपनली ऑफर दिलेली आहे की क्लिनिकल डाटा आणि सायंटिफिक ॲनालिसिस हे जे आहे ते आपण करू. फ्युचरमध्ये सगळ्यांनीच ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करण्याचा प्रयत्न मला असं वाटतं केला पाहिजे, कारण आयुर्वेदाची भाषा थोडी वेगळी येते, ती सगळ्यांना समजतेच असं नाही. बरेचदा संस्कृतचा प्रॉब्लेम असतो, बरेचदा जे शब्द आहेत, जे कन्सेप्ट आहेत त्याचा प्रॉब्लेम असतो. तर ही गोष्ट जर आपण थोडीशी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच सगळ्या आपण जे रिझल्ट्स देतो जे खरंच चांगले असतात, जेव्हा आपण प्रॅक्टिकली पाहतो की नॉर्मल पद्धतीने गेलेले पेशंट आणि आयुर्वेदिक पंचकर्म, बीजशुद्धी या सर्व प्रोसिजरच्या नंतर कन्सीव्ह झालेले पेशंट, त्यांच्या मुलांमध्ये आपल्याला हा फरक लगेच जाणवतो की खरंच ह्या सगळ्या प्रोसिजर्समधून गेलेली मुलं जी आहेत ते अतिशय हेल्दी आणि टॅलेंटेड असतात. आपण जर रिझल्ट्स देतो आहोत तर त्याचं इंटरप्रिटेशन पण आपण
करू शकलो पाहिजे. स्नेहसंवेदन शिरोधारा ही पंचकर्म असोसिएटेड आहेत, म्हणजे आपण सगळ्या पेशंटमध्ये ही गरजेनुसार वापरू शकतो. बस्तीचं महत्त्व पंचकर्मामध्ये सगळ्यात जास्त आहे. आपण माहिती आहे, आपण त्याला अर्धचिकित्सा म्हणतो, कारण जवळपास प्रत्येक प्रकारच्या, नॉट ओन्ली इनफर्टिलिटी, प्रत्येक प्रकारच्या पेशंटमध्ये बस्ती ही चिकित्सा आपल्याला करता येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बस्तीमुळे मेटाबॉलिझम सुधारतं. बस्तीच्या बाबतीत पेशंटचे खूप गैरसमज असतात. त्यांना असं वाटतं बस्ती देतात म्हणजे जुलाब करून घेतात. तर इथून सुरुवात आपल्याला करावी लागते. ही मी मुद्दाम पीसीओडीची केस दिलेली आहे, कारण पीसीओडीमध्ये हे संप्राप्तीचं डिफरन्शियल डायग्नोसिस फार महत्त्वाचं आहे. कोणत्या केसेसमध्ये आपल्याला बस्ती द्यायचा आहे आणि कशाचा द्यायचा आहे हे एक्सप्लेन करण्याच्या दृष्टीने हे आहे. वाताचे पेशंट जर असेल तर रसभ्रवण करणार औषधं वापरायची. जर कफज बस्ती असेल, ओबेस पेशंट असतील तर लेखन बस्ती वापरा. हिमरेजिक सिस्टचा पीसीओडी मधलाच एक प्रकार जो आहे, त्याच्यामध्ये मुद्दाम हा फोटो दाखवलाय लीच थेरपीसाठी. लीचेसचा हिमरेजिक सिस्टमध्ये खूप चांगला उपयोग होतो. त्याच्याबरोबरच आपण पित्त कमी करणारी औषधं जर वापरली, अश्वगंधा मंजिष्ठा, अनंता आणि शतावरी, तर हिमरेजिक सिस्ट डिझॉल्व्ह होतात चांगल्या पद्धतीने आणि सिस्ट फॉर्मेशन जे आहे ते पण कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. लीच थेरपी ही सुद्धा अतिशय सोपी आहे, आपल्याला ओपीडी बेसिसवरती करता येते आणि त्याचे रिझल्ट्सही आपल्याला दिसतात. इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट्समध्ये पिचू हा एक माझा खूप आवडता विषय आहे. दिस इज छोटा पॅक बडा धमाका. जिथे आपल्याला प्रॅक्टिकली उत्तरबस्ती करणं शक्य होत नाही, काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात किंवा इतरही काही अडचणी असतात, तिथे पिचूचा उपयोग केला पाहिजे. पिचू आपल्याला उत्तरबस्तीच्या इक्विव्हॅलंट रिझल्ट्स देतात. पॉझिटिव्ह पीसीटीच्या केसेसमध्ये मी जे म्हटलं, तिथे लोकली आपल्याला फलसर्पीचा जर पिचू ठेवला तर त्या केसेसमध्ये आपल्याला पीसीटी टेस्ट निगेटिव्ह झालेली पाहायला मिळते. इतर सर्व्हिसायटिसच्या केसेसमध्ये, सर्व्हिसायटिसमध्ये उत्तरबस्तीचा आपल्याला डायरेक्ट रोल नाही, पण सर्व्हिसायटिसच्या केसेसमध्ये सुद्धा बऱ्याचदा इन्फर्टिलिटी आपल्याला पाहायला मिळते, कारण बरेचदा हा पार्ट सर्व्हिसायटिस जो आहे तो निग्लेक्ट केलेला दिसतो. सर्व्हिसायटिसच्या केसेसमध्ये पण जर तुम्ही लोकली पिचू ठेवायला दिलात तर सर्व्हिसायटिस 2 महिन्यांमध्ये कम्प्लिटली क्युअर होतो. त्याच्याबरोबर अर्थातच औषधं आपल्याला द्यावी लागतात. गोक्षूर हे त्याच्यामध्ये खूप चांगलं औषध आहे. ट्युबर ब्लॉकचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला पिचूचा वापर करता येतो विथ विरेचन, राईट. पिचू इम्प्लांटेशनसाठी खूप चांगली मदत करतं. पिचूच्या IVFच्या आधी पेशंटला तुम्ही रेग्युलर घरी पिचू वापरण्यासाठी जर दिला, उत्तरबस्ती तर तुम्ही करताच आहात, पण त्याच्याबरोबर फलसर्पीचा पिचू जर आपण लोकली ठेवला तर त्याच्यामुळे इम्प्लांटेशनला मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. याच्या व्यतिरिक्त आणखी महत्त्वाचं इन्फर्टिलिटीमध्ये बोलण्यासारखं म्हणजे शिरोधारा. तो टॉपिक आपल्याला मिस करून चालणार नाही. शिरोधाराचा रोल अतिशय मोठा आहे, कारण इन्फर्टिलिटी किंवा पीसीओडी हे जे आपण पाहिलं, इन्फर्टिलिटीचे मोर दॅन 50% केसेस ॲक्च्युली पीसीओडीचे असतात. त्याच्यावर तो लाईफस्टाईल डिझीज आहे आणि लाईफस्टाईल डिसीजेस जर आपल्याला टार्गेट करायचे असतील तर त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ खूप महत्त्वाची आहे. स्ट्रेसमुळे मेंटल हेल्थ जी डिस्टर्ब होते ती शिरोधाराने दुरुस्त होते. आपल्याला माहिती, शिरोधारा पुन्हा नसतेसारखीच पिट्युटरी ग्लँड हायपोथॅलॅमसवरती देखील काम करते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या इन्फर्टिलिटीचे जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये शिरोधारा आपण त्या पद्धतीने जवळपास कंपल्सरी अशा पद्धतीने वापरू शकतो. सगळ्या पेशंटना त्याचा फायदा होतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला ओव्ह्युलेशनमध्ये आणि केसेस पॉझिटिव्ह होण्यामध्ये, सक्सेस रेट वाढण्यामध्ये पाहायला मिळतो. जेव्हा आपण इंटिग्रेशनचा विचार करतो तेव्हा पेशंटला जेव्हा IVFला जायचं असतं त्याच्या आधीच्या 2 सायकल किंवा 3 सायकल जर आपण वापरू शकलो तर प्रिपेअर्ड होऊन पेशंट पंचकर्माने सगळ्या गोष्टी जिथे जिथे लॅक्युना आहेत त्या सगळ्या लॅक्युनाज फुलफिल करून पेशंटचा बेस तयार करून जर पेशंट IUIला किंवा IVFला गेले तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला खूप चांगले पाहायला मिळतात. आणि हे सगळं आजच्या आपल्या सेमिनारचा किंवा डिस्कशनचा मेन हेतू हाच आहे की आपण सगळे मिळून काम करूयात, जे आपल्याकडे बेस्ट आहे ते सोसायटीला देण्याचा प्रयत्न करूयात आणि त्याच्यातून उत्तम उत्तम रिझल्ट्स, जसं सर म्हटले की फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल अशा सगळ्या आस्पेक्टनी काम करण्याची आज गरज आहे.
मेंटल आणि स्पिरिच्युअल आस्पेक्टवरती जास्त काम करण्याची गरज आहे. फिजिकल आस्पेक्टवरती तर सगळेच काम करतात. तर त्या दृष्टीने आयुर्वेद हे पूर्ण सायन्स आहे. सगळ्या अनुषंगाने ते पेशंटला किंवा समोरच्या व्यक्तीला गाईड करू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मतलब आयुर्वेद का लोहा पूरी दुनियाने मान लिया आहे. आपणही तेवढंच कॉन्फिडेंटली पुढे जाऊया आणि कुठल्याही प्रकारचं मनामध्ये डाऊट न ठेवता जे त्या विषयातला एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी खुली चर्चा करायची, खुल्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायचं. माझ्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय आहे आणि त्यातून बेस्ट आपण पेशंटना काय देऊ शकतो. तर या दृष्टीने दीपाली मॅडमचा जो प्रयत्न होता आजचा सेमिनार घडवण्याचा, तर तो खूप उपयोगी होतोय असं मला वाटतं. कारण ह्या सगळ्या चर्चा एवढ्या मोठ्या लेवलवरती जनरली होत नाही. आज आपण सगळे त्या निमित्ताने एकत्र आलो आणि सगळ्या गोष्टींचा आपण विचार मंथन केलं. त्या दृष्टीने आपण विचार करायला सुरुवात करू, त्या दृष्टीने आपण पावलं टाकायला सुरुवात करू. याच्यासाठी हा एक आज आपला प्लॅटफॉर्म तयार झाला असं मला वाटतं. त्यासाठी खरंच मी दीपाली मॅडमचे मनापासून आभार मानते आणि मी आता थांबते. याच्यामध्ये शंका ज्या असतील त्या आपण पॅनल डिस्कशनच्या सेशनमध्ये आता डायरेक्ट घेऊयात. त्याच्यामुळे मी आत्ता थांबते. सगळ्यांचं मी खरंच खूप मनापासून आभार मानते की आज मला इथे बोलायला संधी दिली. त्यावेळी थँक्यू.